त्याने एक मुलगा बाईकनी दिशेकडे जात होता आणि वाघ अगदी कडेला लपून बसलेला होता। तो मुलगा जसाही त्याच्या ह्याच्यात आला रेंजमध्ये, त्यांनी त्या बाईकवर झडप घेतली आणि लगेच त्याला पकडलं। पण अचानक मागून एक गाडी आली आणि समोर एक ट्रक आला, त्यामुळे त्या मुलाला वाचवण्यात यश आलं। नाही तर आज इथे एका वाघाने आज इथे एक बळी घेतलेला असता। पण ही घटना नेहमी घडते का इथे? मागच्या 4 नोव्हेंबरला पण इथे एक घटना घडली वाघाची। त्यामध्ये वाघ जखमी झाला तेव्हा पूर्ण प्रशासन आलेलं होतं, पण आज जेव्हा एका नागरिकावर वेळ आली तेव्हा प्रशासन अजून कुठेही दिसून नाही राहिलं। साधारणतः ही घटना किती वाजताची आणि जखमीचे काय हाल आहेत? एक तासा अगोदरची घटना आहे साधारणतः, आणि लगेच आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलावलं, पण अजून इथे पुरेसे अधिकारी आलेले नाही आहे। जखमी व्यक्ती कोण आणि त्याच्यासोबत त्याला कुठे नेण्यात आलेला आहे? जखमी फार घाबरलेला मुलगा होता, साधारणतः 21-22 वर्षाचा मुलगा असेल तो इकडे चिमूर साईडला जात होता, तर घाबरला होता तो। कुठे थांबण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता तो आज मुलगा। तो कुणातरी नातेवाईकांनी त्याला उमरेडला घेऊन गेलेला आहे। आणि हा नॅशनल हायवे 353E असल्यामुळे या रस्त्याने खूप मोठी वाहतूक असते। उमरेड MIDC आहे, रात्री बेरात्रीला मुलं किंवा कामगार लोक येत असतात। अशा परिस्थितीमध्ये मागच्या वेळेस आम्ही इथल्या RFOंना सूचना केलेली होती की आपली जे हद्द आहे त्या हद्दपासून रोडपर्यंत आपण हा कचरा जो आहे खूप वाढलेला, आणि हा टर्निंग भाग आहे, मोड आहे ही खूप, याला अंधमोड म्हणता येईल। हा कचरा साफ केला असता किंवा केला तर त्या वाघाला किंवा कुठल्याही जनावराला किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्ता साफ दिसेल, आणि त्यामुळे इथे अशा कुठल्या अनुचित प्रकार जे घडण्याची चान्सेस आहेत ते घडणार नाही। आणि आता मुछेबारची यात्रा सुरू आहे, त्यामुळे मार्गशीर्ष महिना आणि इतर वेळेस पण भाविकांची खूप येण्याजाण्याची वर्दळ असते। त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे लगेच दखल घ्यावी, जेणेकरून कुठल्या निरपराध लोकांचा जीव जाणार नाही किंवा कुठले अनुचित प्रकार घडणार नाही।